प्रसाद लाड अंतरवालीत दाखल, मनोज जरांगेंची उपोषणापूर्वी घेतली गळाभेट। मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या सरकार दरबारी मांडणार, जरांगेंनी फक्त मुख्यमंत्र्यांना समजून घ्यावं, जरांगेंच्या भेटीनंतर लाडांचं विधान। भाजप नेते प्रसाद लाड यांना धमकीचा फोन, संभाजीनगरमध्ये लाड थांबलेल्या हॉटेलमध्ये दोघांचा शिरण्याचा देखील प्रयत्न, धमकी देणारे योगेश शितोळे, पाटील आणि गणेश उगले पोलिसांच्या ताब्यात। मराठा समाजाला गालबोट लागेल असं कुणीच वागू नये, हल्ला धमकीचं समर्थन होऊ शकत नाही, धमकीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। लाड यांच्या धमकीनंतर सरकारचा सावध पवित्रा, प्रसाद लाड यांच्या बंदोबस्तात मोठी वाढ। मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी सह्याद्रीवर बोलावली बैठक, बैठकीतून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला। दैनिक सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका, देश आर्थिक संकटात असताना पंतप्रधान परदेशात जातात, देश जळतोय, नीरो चॉकलेट वाटतोय, सामनातून टीका। नागपूरमध्ये ठाकरे गटाचं अनोखं मेलोडी आंदोलन, मोदींकडून गरिबांची थट्टा केली जात असल्याचा गंभीर आरोप। वाहनधारकांना ठाकरे गटाकडून मेलोडी चॉकलेटचं वाटप, मलकापूरमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांना वाटलं मेलोडी चॉकलेट, उबाठाचं मोदींविरोधात उपरोधिक आंदोलन। नागपूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाकडून आंदोलन, महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। मराठवाड्यातल्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक, दुपारी मातोश्रीवर बैठक, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता। नीट पेपरफुटी प्रकरणी डॉक्टर शिरुरे सीबीआयचा साक्षीदार, अटकेतला आरोपी कुलकर्णीसोबत डॉक्टर शिरुरेचा संशयास्पद संवाद, डॉक्टर मनोज शिरुरेची सीबीआयकडून चौकशी। उल्हासनगरच्या कैलास कॉलनीत दिवसाढवळ्या गोळीबार, भर चौकात 7 राऊंड फायर, 3 जण जखमी, गोळीबार करणारे चंद्रशेखर बिराजदार आणि अजय राव अटकेत। बांद्रामध्ये 90% कारवाई पूर्ण, शनिवारपर्यंत परिसर मोकळा करण्याचं रेल्वे प्रशासनाचं नियोजन। नवी मुंबई विमानतळावरचा प्रवास होणार महाग, 1 जूनपासून वापरकर्ता विकास शुल्कात वाढ होणार। कॉक्रोच जनता पार्टीचे 18 मिलियन फॉलोअर्स, कॉक्रोच जनता पार्टीचा समाज माध्यमात धुमाकूळ। कॉक्रोच जनता पार्टीच्या एक्स खात्यावर बंदी, कारवाईनंतर कॉक्रोच इज बॅक नावानं नवं खातं उघडलं। अकरावीमध्ये पुन्हा गोंधळाचा प्रवेश, पहिल्याच दिवशी संकेतस्थळ कोलमडलं। इबोलामुळे भारतीय विमानतळावर अतिदक्षता, प्रवाशांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना। गायीचा बळी देणं हा ईदचा भाग नाही, कोलकाता उच्च न्यायालयाकडून जनावरांच्या कत्तलीवरची बंदी कायम। युद्धावरून पडद्यामागे तणाव, शस्त्रसंधी की संघर्ष यावरून ट्रम्प नेत्यानाहू यांच्यामध्ये मतभेद, सूत्रांची माहिती। अमेरिका इराण संघर्ष चिघळणार, युरेनियमचा साठा देशाबाहेर जाणार नाही, सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनींची ठाम भूमिका। आज हैदराबाद समोर बंगळुरूचं आव्हान, हैदराबादला विजय गरजेचा।